आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड, खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. बाकावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. मी नंदू कोळी, राहणार कात्रज, पुणे. वसंत बापराव आसबे, आसबेवाडी. मी रवींद्र देने, राहणार वाशी, नवी मुंबई. बाबासाहेब मारुती शिंदे, राहणार रेड्डी. मी भाऊसाहेब विठवा कोळेकर, राहणार कत्रेवाडी. मारुती तात्या वाकडे, मंगळवेढा. मी जापोली सुतार, मंगळवेढा. ईश्वर विठोबा बनसोडे, देगाव. मनोहर महादेव गाडगे, भोसे. अर्जुन दगडू इंगळे, मंगळवेढा. प्रभाकर रामचंद्र विजपाटक, मंगळवेढा. सुभाष देव दौले, उपसंगी. सतीश भाऊलाल मर्दा, मंगळवेढा. प्राध्यापक अशोक पाटील, मंगळवेढा. नारायण डांगे, नंदुशी. माणिक शंकर मोरे, मंगळवेढा. अजय कुमार किशोर कांबळे, सोलापूर. शिवाजी युनिव्हर्सिटी, मुंबई. शेठजी सांगितलं तर अनेक लोकांना त्याचा फायदा होतो. हां सर, नाव दत्तात्रय यादव. दत्तात्रय गुरव. दामल माहिती खाली पुढे आहे सर.
अभिषेक सदानंद दत्तात्रय कृष्ण दत्तू, ज्ञानोबा कोंडीबा फुगारे, नंदकुमार गुरव, दिलीप तिप्पण्णा कोष्टी. नाव सांग. संजीवनी फुगारे, मीनाक्षी दत्तात्रय यादव, संजीवनी इंग्लिश स्कूल मंगळवेढा, समर 74, 11वी अ, सुरेखा करमरकर बिनीवाले, सांगली. पुष्पा डोडिया, चिंड, बेळगाव. नीला तामणकर गोखले, कोल्हापूर. मंगल मुडगे, मंगळवेढा. अरुणा नागणे, कानगुडे, पुणे. मंगल चव्हाण निकम, पुणे. प्रभावती गुरव, गुरवच. पार्वती सावंत, प्रतिभा कुलकर्णी पाटील, पुणे. अरुणा रामदास कुलकर्णी, सोलापूर. सुरेखा कुंभारे, पळसंकर, सोलापूर. सरोज कांबळे, सोलापूर. आणि एकदा 4 किलोमीटर झाल्यानंतर नको वाटायला लागलं, बस असं म्हणजे थकून गेल्यासारखं किंवा. आणि त्यावेळी गार वाऱ्याची झुळूक आली. मग त्या झुळकीमुळं मला हुशारी पण आली. मी ते 5 किलोमीटर पूर्णपणे केलं. त्या क्षणाला जी कविता सुचली ती अशी आहे. काकूंचे हात जणू फिरे मस्तकावरती, ती गार झुळूक वाऱ्याची मज आठवत्यांचा देई, ती कुजबुजे मज कानाशी प्रत्यय घे ठाई ठाई. आपल्यालाही अभिमान आहे आणि मलाही तो थोडासा अभंग आवडतो. असा प्रसंग आला तर मी हे गीत नेहमी सादर करण्याचा प्रयत्न करतो. गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, आषाढी कार्तिकी भक्तजन येती. जाने चले जाते हैं कहाँ, दुनिया से जाने वाले, जाने चले जाते हैं कहाँ, जाने हैं वो आए जाए कतन खबरिया, आई जब जब उनकी यादें होठों पर वो फरियादें, जाके वापस ना आने वाले, जाने चले जाते हैं कहाँ, दुनिया से जाने वाले. ये ओ रंगा 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 ये ओ. विठाई विठाई माझे
कृष्णाई कान्हाई विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई ओ रंगा येई ओ येई ओ रंगा येई ओ रंगा येई ओ येई ओ रंगा येई रंगा येई ओ येई ओ रंगा येई ओ येई ओ वैकुंठवासी येई ओ वैकुंठवास विठाई जगत्रय जननी विठाई जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे फटचा शॉट नको रे थोडा कश मारले सावकाश मार रे केलेलं आहे काहीच त्रुटी नाही ओके अशोकनं जे सजेस्ट केलं वय वगैरे काय नसते रे कशाला 67 68 करतात मी उलट करावं म्हणलं तर ते जास्त होतं मग बसतो माझं म्हणणं काय भेटत राहायचं सगळ्यांनी वेळ काढायचा आता गावातल्या गावात कोणाला यायला वेळ नाही तो कोण आहे हा 12 घडी येत म्हणला हे मला वेळ होती येतो शिव्या घेतल्याशिवाय येत नाही सगळ्या शिव्या तर जसं अशोकनं सुचव तोच भाग कधी तुम्ही सगळेजण नवीन ठरवाल त्यावेळी येऊ शकता आणि विरंगुळा भरपूर आहे ठरवणार कोण आता हाच आहे मान्य सगळ्याला आहे इनिशिएटिव्ह कुठे तर घ्यायला पाहिजे खूपच छान झालेलं आहे. आपण 1974च्या बॅचचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपण एकत्र जमलो. या गोष्टीला आज 50 वर्ष पूर्ण झाली. एखाद्या घटनेला 10 वर्ष पूर्ण झाली तर दशकपूर्ती असते. 25 वर्ष झाली रौप्य महोत्सव असतो. आपल्या या 11वीच्या शैक्षणिक कालावधीला 50 वर्ष पूर्ण झाली. म्हणजेच अमृत महोत्सव हा आपला कार्यक्रम आहे. खूप देखना व्यवस्थित सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. आज आपण एक विद्यार्थी म्हणून इथं उपस्थित आहोत. सगळं विसरून आजोबा आजी काय असेल ते सगळं विसरून आपण आलेलो आहे. एक विद्यार्थी म्हणून 1974 आज आपण विद्यार्थी आहोत. दरवर्षी आपण शाळेत असताना स्नेहसंमेलन घेतो. स्नेहसंमेलन दरवर्षी असतो. त्याप्रमाणे एक संयोजक कमिटी नेमूया. हा कार्यक्रम एक दर वर्षाला घेऊया का 2 वर्षातून एकदा घेऊया याबद्दल एक 4 लोकांची कमिटी नेमूया. त्यात ते निश्चित करतील. त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. तर मनोगत म्हणाल तर मी उद्योगात आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी सांगू शकतो. तर ज्यांना कोणाला तुमच्या मुलांना उद्योग करायचा आहे तुम्ही त्या मुलाला पहिल्यांदा समजावून घ्या. त्याचं एकंदर वागणं कसं आहे. तो कुठल्याही कामात एखादं काम हातात घेतलं तर झोपून देऊन करू शकतो का. त्याला 9 ते 5 ह्या ड्युटीची आवड आहे का 24 तास राबायची आवड आहे. हे पहिल्यांदा तुम्ही त्याच्याकडे बघून शिकून घ्या. त्याच्याकडनं पहिल्यांदा मुलाकडनं त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि तो जो कुठला उद्योग करतोय ते कुस्ती सरांना आणून दिलं. 2 दिवसापूर्वी गाठ पडले कार्यक्रम आहे म्हणले तुम्ही या. मग बरं येतो म्हणलं. येतो म्हटल्यानंतर हे जोडीने या म्हणे. मग घरातले आमच्या काम सारखं 24 तास असतं. त्यांना बी रुंगाळा असावा म्हणून येणार का नाही म्हणून विचारलं. तर ते म्हणजे आवर्जून त्याने बी आले. त्यांचं सुद्धा आभार मानतो. देत असताना नावांचा त्यावेळेला मी पुढल्या वर्षी घेऊया म्हटलं. ते 4-5 जणात मिळून घेऊया किंवा एकलं सांगितलं एकला घेऊ काय. तर दरवर्षी घ्यायला काय हरकत नाही. कारण का आता तुम्ही सगळीच डेंजर झोन मध्ये आणि तुम्ही 2 वर्ष 5 वर्षाचा गॅप कशाला टाकताय. दरवर्षी आपल्याला जेवढी गोळा होती तेवढी झाली पाहिजे. पण माझी मला कळायला लागली कुठे दुखतंय काय होतंय रोज काय अवस्था. तर असं वर्षातून 2-4 कार्यक्रम असतात. मी प्रत्येक कार्यक्रमात असतो कुस्त्याच्या. त्यामुळे मी माझा गरजेला त्या पद्धतीने करून घेत असतो. त्याला काय हरकत नाही. आणि जे आता जे म्हणले दत्ता कधी ठरते होत आहे का नाही
हे चालू होतं, परंतु एक तारीख फिक्स झाली आणि त्या तारखेला पण परत अजून अडचणी यायला लागल्या. तर सर्वांनी विचार केला की अशा अडचणी येतच राहणार, आपण ही तारीख फिक्स करू 15 तारीख. झालंच, ठरल्याप्रमाणे सगळे जमा झाले आणि कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला, त्याबद्दल काही वाद नाही. आणि हे जर जास्त श्रेय पुगारे सर, दिलीप गोष्टी आणि दत्ता सर यांना आहे. तर हे असेच कार्यक्रम दरवर्षी आपले व्हायला पाहिजे, कारण मित्रमैत्रिणी भेटल्या की एक आपल्याला एक प्रकारचं टॉनिक मिळतं, एक प्रेरणा मिळते एकमेकापासून. आणि आपलं आरोग्याला आता ह्या वयात औषध पाण्यापेक्षा ह्याचा डोस जास्त म्हणजे पसंती पडणार आहे. तर असंच आपण भेटूया दरवर्षी. सरस रमलेली असतात आपल्या काहीतरी. हॅलो, आपल्या काही असतात. प्रत्येक जण आपल्या व्यापारात असलं की आपण म्हणजे आम्ही व्यापारात असलो तरी सुद्धा कुठेतरी असं वाटतं की आपल्या मैत्रिणीची, मित्रांची गप्पा गोष्टी मारायला हे स्टॉलिंग आहे. त्यामुळे आपण दरवर्षी जमूया असं वाटतं. कुणाचे किती दिवस माहित नाही. मला तर आता कॅन्सर मधनं बरं होऊन 25 वर्ष झालेली आहेत. त्यावेळेची जी भावना असते आपल्याला किती अजून आयुष्य आहे माहित नाहीये, ते आनंदात घालवायचं हेच आहे. त्यामुळे दरवर्षी जमूया. निमित्तानं त्या काळचे साधारण एका बॅचचे 3-4 तुकडे असतात, त्याचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमले. गेल्या वेळेला सदानंदनी तिकडे आयोजन केलं होतं, पण मी गेलो नव्हतो. त्यावेळेला काही लोक नव्हते, त्यातले आता काय आले. दरवर्षी करायला काय हरकत नाही. कसं आहे, बाहेर गावी म्हणल्यानंतर थोड्या अडचणी निर्माण होतात सर्वांच्या. आता सर्वांच्या म्हणण्यापेक्षा संक्रांतीच्या निमित्तानं जवळपास मागं पुढे जर दिवस काढला आताच्या ज्याप्रमाणे, तर मला सर्वांना धन्यवाद देतो. जाता जाता माझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने मी मुलांना घडवलं याची थोडक्यात माहिती देतो. डॉक्टर होऊ शकतात, निरनिळ्या उद्योगामध्ये जरी असेल तर त्याला साथ दिली, असा तेथे साध्य करता हे आपण घडवू शकतो. हे माझ्या स्वतःच्या अनुभवात आलेले. मी आणि माझी पत्नी कशा पद्धतीने आम्ही मुलाला घडवलं, ते यश मला या साध्य करता या दृष्टीनं प्रयत्न केले. मुलांना सर, सदानंद, रवी या सर्वांनी एवढ्याच लोकांची माझी पहिली ओळख होती. आता तुमच्या सगळ्या लोकांची ओळख झाली. सर्व लेडीजची, त्यातली काही लेडीजची माझी ओळख होती. त्यांनी पण आग्रह केला की नाही तुम्ही यायला पाहिजे. पहिलं तर मला त्यांनी जावाई म्हणून सांगितलं की जावाई तुम्ही या गावच्या तुम्हाला यायलाच पाहिजे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही आहे. त्यांच्या सगळ्या विनंतीला मान देऊन मी आलो. तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं. असंच हेच तुमचं मी इथला एक्सपिरियन्स घेऊन मागच्या वेळेस पण मी आमचं एक गेट टुगेदर बनवलं होतं, ज्या ठिकाणी तुम्ही मंत्रामध्ये बनवलं होतं पुण्याला. तिथंच मी पण त्यावर्षी आमच्या हॉस्पिटलचं गेट टुगेदर बनवलं होतं. आता परत हीच प्रेरणा घेऊन मी जातोय. परत माझं मार्चमध्ये परत माझं गेट टुगेदर होणार आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. त्या 4 जणांचं योगदान आहे, त्याच्या पाठीमागे त्यांच्या पत्नींचा सहभाग फार मोठा आहे. आणि मुख्य म्हणजे आपली सर्वांचीच उपस्थिती ही त्यांच्या आयोजकांची एक ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा त्यांना देण्याचं काम आपण आपली उपस्थिती प्रदर्शित करून करायला हवी आहे. आजचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. 50 वर्षापूर्वी वर्गातल्या मित्रमैत्रिणींशी बोलण्याची हिंमत नव्हती. रस्त्याच्या कडेने जाताना आपल्या वर्गातली मुलं इकडे चालली म्हणलं तर आम्ही इकडून जायचो, अशी परिस्थिती होती. पण आज 50 वर्षानंतर आम्ही इतके मोकळेपणाने एकमेकांशी बोलतोय. त्यामुळे त्या
50 वर्षापूर्वीच्या आठवणी मनात घोळत राहतात. पण हे सगळं आम्हाला मिळवून देण्याचं श्रेय या 4 आयोजकांनी जे घेतलेलं आहे ते अतिशय स्तुत्य आहे. असंच वारंवार घडावं. आणि आम्हाला नातलगांचे आपले कोपरे मनाचे वेगळे असतात, मित्रमैत्रिणींमधले शेअर करण्याचे वेगळे असतात. तर हा अनुभव आम्हाला मिळत राहावा आणि वारंवार हे उपक्रम घडावेत. एक मिनिट. लगेच सोडून आला आमच्यासाठी काय केलं ते आम्हाला कारण हा जो आनंद आहे ना तो कशातच मोजता येणारा नाही आहे. तो फार मोठं वेगळं पण